इचलकरंजीतील कापड व्यापाऱ्याची 91 लाखांची फसवणूक प्रकरणी मुंबईतील मुख्य आरोपी जेरबंद। वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीत एका कापड व्यापाऱ्याची तब्बल 90,78,957 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात इचलकरंजी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुंबईतील मुख्य आरोपीस अटक केली असून दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे। शांतीनगर येथील व्यापारी मनोज अमृतलाल चंगेडिया अरिहंत कॉर्पोरेशन यांच्याशी नोव्हेंबर 2025 मध्ये आरोपी महेंद्र कुमार जसवंतराज सोलंकी उर्फ महेश जैन राहणार अंधेरी मुंबई याने संपर्क साधला। स्वतःची साक्षी स्टाईल क्रिएशन नावाची फर्म असल्याचे सांगून त्याने विश्वास संपादन केला। त्यानंतर साक्षी स्टाईल क्रिएशन व त्याचा प्रोप्रायटर अजय कुमार रस्तोगी दहिसर मुंबई यांच्या नावाने वेळोवेळी मोठ्या प्रमाणात कापड खरेदी करण्यात आली। मात्र व्यवहाराची रक्कम देताना दिलेला 9.91 लाख रुपयांचा धनादेश बाउन्स झाला। संशय निर्माण झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी मुंबईत जाऊन चौकशी केली असता आरोपींकडून धमक्या देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे। मुंबईतील गुंडांशी संबंध आहेत, जिवंत सोडणार नाही अशा शब्दांत धमकावत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी 5 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान इचलकरंजी पोलिसांनी मुंबईत धाड टाकून मुख्य आरोपी महेंद्र कुमार सोलंकी उर्फ महेश जैन याला अटक केली। न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दुसरा संशयित अजय कुमार रस्तोगी याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली। तर या घटनेमुळे इचलकरंजीतील व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून नवीन ग्राहकांशी व्यवहार करताना कागदपत्रांची पडताळणी, पेमेंट सिक्युरिटी आणि बँक व्यवहारांची खात्री करणे आवश्यक असल्याचे मत व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे। इचलकरंजी पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मुख्य आरोपी जेरबंद झाला असला तरी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचावासाठी व्यापाऱ्यांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे। दरम्यान यातील आरोपी हा फसवणुकीची टोळी चालवित असून त्या टोळीमार्फत त्याने विविध बोगस कंपन्या काढून त्या विविध नावाने इचलकरंजीसह भारतभर अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचे समजते।